लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। नाशिक शहराच्या मनपा हद्दीमधील रस्ते अधिकाऱ्यांच्या डोळेझाकपणामुळे लुप्त होत चालले असून सर्वत्र केवळ खड्डेच खड्डे बघायला मिळत आहे। ड्रीम कॅस्टल सिग्नल ते मखमालाबाद गाव परिसर तसेच आतील कॉलनी रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली असून सदरील खड्ड्यांमुळे नागरिकांना पाठीचा मणक्यांचा त्रास जाणवत असून अपघातात देखील वाढ होत आहे। सदरील ठिकाणचे खड्डे बुजवणे कमी, मनपाने 3 ते 4 वेळेस टेंडर काढले असून आधी डांबराने खड्डे बुजवण्यासाठी काढलेले काम अद्याप पूर्ण झालेले नाही। तोवर लगेच जेसीबीने खड्डे बुजवण्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले, मात्र रस्त्यावर जेसीबी मटेरियलच्या ऐवजी माती मिश्रित मुरुम टाकून खड्डे बुजवण्यात येत आहेत। पुन्हा पाऊस झाल्यास सदरील खड्डे पुन्हा पडतील, तरी सदरील कामाची पाहणी करण्यात येऊन चौकशी व्हायला हवी। हनुमानवाडी कॉर्नर ते मखमालाबाद गाव हा रस्ता त्वरित डांबरीकरणाऐवजी काँक्रिटीकरण करण्यात यावा, अन्यथा रस्ता रोको करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी दिला। आपण बघतो की नाशिक शहराची बकाल अवस्था झालेली आहे, सर्वत्र खड्डेमय असा रस्ता झालेला आहे। आपण जर बघितलं असेल ड्रीम कॅस्टल ते मखमालाबाद हा जो गावाचा जो रस्ता आहे, या पावसाळ्यामध्ये सुमारे 3दा त्यांनी टेंडर काढलं, 3 वेळेस खड्डे बुजवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले। मागे डांबर टाकलं, परंतु ते डांबरही वाहून गेलं। त्याच्या आधी JSBने जे मटेरियलनी खड्डे भरण्यास सांगितले, कधी मुरमाने खड्डे भरण्यास सांगितले। आता जर बघितलं असेल तर पुन्हा रिटेंडरिंग करून काहीतरी ह्या महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार यांचे केवळ खिसे गरम करण्यासाठी त्यांनी JSB मटेरियलच्या ऐवजी इथे JSBचं काम दिलं आणि त्याच्याऐवजी आपण जर बघितलं असेल तर इथं या भागामध्ये केवळ आणि केवळ मुरुम आणून टाकण्याचं काम त्यांनी लावलेलं आहे। आणि मुरुम टाकत असताना त्याच्यामध्ये संपूर्ण मातीच आहे। आपण जर बघितलं तर एक जोरात पाऊस जर झाला तर संपूर्ण माती वाहून जाणे पूर्ण खडेवरती येईल। आणि इथे देखील आपण जर बघितलं तर आजूबाजूला चारी मारण्यात आलेली आहे आणि हे चारीमध्ये जर एखादं पडलं किंवा पाणी साचलं तर मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। त्यामुळे माझी नाशिक महानगरपालिकेकडे वारंवार मागणी आहे की हा रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा। जो कुंभमेळ्यामध्ये जो रस्ता धरलेला आहे, हा कुंभमेळ्यामध्ये धरलेला रस्ता लवकरात लवकर काँक्रिटीकरण झाला पाहिजे, डांबरीकरण नको। तर आमची मागणी ती काँक्रिटीकरणाची राहिलेली आहे आणि हा रस्ता लवकरात लवकर सुरू करण्यात यावा। याचं जे आता काम करतात हे काम निकृष्ट दर्जाचं आहे। याची शहर अभियंता आणि जे महानगरपालिकेचे आयुक्त आहेत त्यांनी लवकरात लवकर याची चौकशी करावी आणि यांचा हे खड्डे तत्काळ लवकरात लवकर भरण्यात यावे, नाहीतर आम्ही इथं उभे राहून आंदोलन करण्याचा इशारा आम्ही देत आहोत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.